नमस्कार. आपले जगच्या माध्यमातून मी तुमच्याशी हा संवाद करतोय. श्रोतेहो, आपलं राष्ट्र जे आहे ते आपण असं म्हणतो की निधर्मवादी किंवा धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी, समन्यायी असं प्रजासत्ताक आहे. याचा अर्थ सार्वजनिक जीवनामध्ये किंवा राष्ट्राच्या प्रशासनामध्ये असा कुठं धर्म डोकावणार नाही. म्हणजे अमुक धर्मानुसार अमुक हे, अमुक धर्मानुसार तमुक असं आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये असणार नाही किंवा प्रशासनामध्ये असणार नाही. न्याय सर्वांना समान. त्याचप्रमाणे दंड संहिता, न्याय संहिता, प्रशासन संहिता हे सर्वांना समान. आता आपल्याकडं तो समान नागरी कायदा वगैरे यायचं चाललंय. तो ओघाना येणाऱ्या गोष्टी आहेत त्या काही कुणीतरी दंगा करावा आणि समान नागरी कायदा म्हणजे लगेच एखाद्या जाती जमातीवरती अन्याय झाला म्हणावं, हे होत राहणार हा विरोध असला. कारण ज्यांना ह्या सवलती मिळतात त्यांची तक्रार होणारच आहे. संस्थानिकांचे तनखे ज्या वेळेला संस्थानं विलीन झाली त्यावेळेला मान्य करण्यात आलेले होते. इंदिराजींनी ते तनखे बंद केले, त्यामुळं संस्थानिकांची नाराजी ही स्वाभाविक होती ना. त्याप्रमाणे आपल्याला एखादी मिळणारी सवलत असते आणि ती रद्द झाली की आपली तक्रार राहणारच. तसं समान नागरी कायद्याच्या बाबतीत होऊ शकतं. परंतु कुठलीही व्यक्ती ही निधर्मवादी असू शकते, म्हणजे धर्मनिरपेक्ष असली पाहिजे. याचा अर्थ ती अधर्मी असता कामा नये. अधर्मी व्यक्ती राहूच शकत नाही. कुठला तरी धर्म तिला चिकटतोच. म्हणजे ती जरी अगदी मी हिंदू अभिमान आहे, मी मुसलमानचा अभिमान आहे, मी शीख धर्म म्हणजे आमचा, हे सगळं जरी म्हटलं तरी प्रत्येक व्यक्ती तशी असतेच. आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत असं घडतं की मी हिंदू आहे, गर्व से कहो म्हटलं की त्यांच्या मिरच्या नाकाला झोंबतात की हिंदू ह्याच्यात गर्व करण्यासारखं काय आहे. तुम्ही करू नका ना. गर्व करण्यासारखं काही नसेल तर तुम्हाला गर्व करावा असा काय आग्रह केलेला नाही आहे, कारण ते तुमचं व्यक्तिगत मत आहे. धर्म हा तुमच्या उंबऱ्याच्या आत आहे. हां, हे खरं आहे की त्याचा उन्माद होऊ नये, त्याच्यामुळं इतरांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांच्यामुळं झुंडशाही होऊ नये. आमच्या देशामध्ये 70-80% हिंदू आहेत म्हणून उरलेल्या 10-20% कदापि अन्याय होऊ नये, हे बरोबर आहे. परंतु याचा अर्थ 20% किंवा 10% किंवा 3% जे लोक असतील त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि त्यांनी मुजोरी होऊ नये, त्यांना वेगळ्या सवलतीही देऊ नयेत आणि त्यांना वेगळे हक्कही देऊ नयेत. व्यक्तीला, प्रत्येकाला हा माझा धर्म हा अभिमानास्पद वाटतो, तसाच माझा देश हाही अभिमानास्पद असला पाहिजे. राष्ट्र सर्वतोपरी, त्याच्यानंतर माझ्या काही श्रद्धा असतील, धर्म असेल, माझ्या चालीरीती असतील, माझ्या रूढी परंपरा असतील, त्या माझ्या दरवाजाच्या आत. भले आम्ही एका गल्लीत राहणारे लोक गणपती बसवला, गल्लीत राहणाऱ्या लोकांनी काही दांडिया खेळला, गल्लीत राहणाऱ्या लोकांनी चांदणी भोजन केलं, हे आनंद आहे, चांगलंच आहे. समाज जीवनाची ती अंग आहेत. त्याचप्रमाणे कोणीतरी जाऊन मशिदीमध्ये प्रार्थना केली, सामुदायिकरित्या काहीतरी ती खैरात वाटली, होऊ शकतं. ह्या धर्मरूढी ह्याही चालल्या पाहिजेत. याचा अर्थ एकमेकावरती अन्याय होऊ नये हे जसं खरं, तसं त्यामध्ये दुरभिमान बाळगावा. म्हणजे हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटावी, मी मुस्लिम आहे म्हणायची लाज वाटावी, असं अजिबात नाही. याचाही अभिमान त्याचा त्यांनी बाळगावा, त्याचा उंबऱ्याच्या बाहेर उन्माद दिसू नये, ही गोष्ट खरी आहे. मला हे सगळं आत्ता का सुचायला लागलं तर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक हे आपण म्हणतो की मूळचे भारतीय आहेत. परवा काय झालं की केम्ब्रिज विद्यापीठामध्ये मोरारी बापू या नावाचा जो एक अलीकडच्या काळातले संत प्रवचनकार महंत आहेत, त्यांचं रामकथेवरती त्या केम्ब्रिज विद्यापीठाच्या आवारामध्ये प्रवचन होतं. कल्पना करा काय चाललंय. केम्ब्रिज विद्यापीठाच्या आवारामध्ये मोरारी बापूंचं रामकथेवरती प्रवचनं चालू होती. तिथं ऋषी सुनक गेले आणि त्यांनी काय म्हटलं हे त्याहून महत्त्वाचं, ते म्हणले की मी ब्रिटनचा पंतप्रधान आहे, मला काही अडचणी आहेत, माझ्यापुढं काही आव्हानं असतात, माझ्याकडं काही पुढं हे येऊन उभारतं, संकट येऊन उभारतात. अशा वेळेला माझा हिंदू धर्म मला बळ देतो, मला सामर्थ्य देतो, मला प्रेरणा देतो आणि हिंदू धर्माचा मी स्वतः अभिमान आहे. मी ब्रिटिश म्हणून मला अभिमान आहे. माझ्या राष्ट्राचं हित
हे माझ्या सर्वतोपरी आहे, माझ्या राष्ट्राचं म्हणजे इंग्लंडचं त्यांच्या, पण तरीसुद्धा माझा धर्म हा मला अभिमानास्पद आहे. आणि म्हणून मी जय सियाराम असं म्हणून ते ह्या मोरारी बापूंचं प्रवचन ऐकायला केंब्रिज विद्यापीठामध्ये गेले. आणि तिथं त्यांनी असं सांगितलं की मला ब्रिटिश असल्याचा अभिमान आहे आणि मला हिंदू असल्याचाही अभिमान आहे. त्यांच्या टेबलावर गणेशाची मूर्ती आहे आणि रोज ते तिची पूजा करून काम सुरू करतात. काय काम करतात? काम सुरू ब्रिटिश जनतेच्या कल्याणाचं, राष्ट्राच्या अभिमानाचं काम सुरू करतात. म्हणजे तुमचं काम कुठलं, प्रशासन कुठलं, ते गोष्ट वेगळी आहे. ज्याचा त्याचा धर्म, ज्याची त्याची श्रद्धास्थानं, ज्याची त्याची उपासना पद्धती ही त्याच्या पुरती मर्यादित राहील. म्हणजे उद्या समजा ऋषी सुनक तिथून गेले आणि तिथं कोणीतरी ब्रिटनचा दुसरा कोणीतरी येऊन बसला, तर तो काय गणेश मूर्ती तिथं टेबलावर ठेवून बसणार नाही, तो कदाचित येशू ख्रिस्ताची ठेवेल. आपल्या कित्येक कार्यालयामध्ये, शासकीय कार्यालयामध्ये कित्येक लोक हे आपापली पूजा करून किंवा त्या देवीला, महाराजांना, कोणाला तरी नमस्कार करून मग शासकीय काम प्रारंभ करतात. म्हणजे प्रशासनामध्ये धर्माला विरोध आहे याचा अर्थ व्यक्तीला विरोध नाही आहे. व्यक्तीचा धर्म हा प्रशासनामध्ये येता कामा नये. म्हणजे एखाद्याची केस समोर आली, अर्ज आलाय आणि तो मुसलमानाचा म्हणून बाजूला ठेवलाय, हिंदूचा म्हणून तो बाजूला ठेवलाय, ख्रिश्चनाचा म्हणून जवळ घेतलाय, असं होता कामा नये. हा त्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. सर्व धर्म समभाव आहेत तिथं. निरपेक्ष ह्याचा अर्थ अधर्म नाही. म्हणजे हिंदू म्हटलं की बऱ्याच जणांच्या नाकाला मिरच्या झोंबतात हल्ली. काय ते समाजवाद आहे का, कम्युनिझम आहे का, पुरोगामित्व आहे का, काय त्यांचं आहे मला माहीत नाही. परंतु मी हिंदू आहे म्हटलं की अच्छा तुम्ही RSS वाले का म्हणतात. म्हणजे मी कुठं RSS मध्ये जातो? मी जातो का नाही हा मुद्दा नाही आहे. मी जातही असेल नाही तर न जात असेल, पण त्याचा हिंदुत्वाशी काय संबंध आहे? 80% हिंदू लोकांना आज हा धर्म सांभाळावासा वाटला, त्याचा अभिमान वाटला, तर त्याच्यात काहीही गैर नाही. हे ऋषी सुनकनं आपल्याला शिकवलं. म्हणजे मी हिंदू आहे म्हटलं की मी आंबेडकर, फुले, शाहूंच्या विरोधात आहे. गदारोळ नुसता. ते भिडे गुरुजींच्यावर काय होतं, मोदींच्यावर काय होतं, तो योगींच्यावर काय होतं. अहो त्यांचे धर्म, त्यांचे अभिमान राहू देत ना तिथं. मला कित्येक जण म्हणतात, म्हणजे मी जर परप्रांतामध्ये गेलो ना तर मी ब्राह्मण. म्हणजे तुम्ही कोण ब्राह्मण? मी चित्पावन ब्राह्मण, आपटे आडनाव. हो का? म्हणजे मग तुम्ही बादच, म्हणजे मला बादच केला लगेच तिथल्या त्या पुरोगामीने, असं काहीतरी होऊन बसलं. हे धोक्याचं आहे आणि तो धडा आपल्याला ऋषी सुनकनी दिलाय असं मला वाटतंय. म्हणजे कालच शरद पवारनी आपल्या मुलाखत घेतली. त्यांनी पत्रकारांना सांगितलं की CBSE बोर्डाचा जो नवीन हे येतोय, अभ्यासक्रम येतोय, त्याच्यामध्ये म्हणे फाळणीची आठवण होण्यासाठी 14 ऑगस्ट हा कसला तरी एक महत्वाचा दिवस म्हणून साजरा करा, असं ते CBSEच्या सगळ्या शाळांना केंद्र सरकारनं सांगितलंय. आता खरं सांगा तुम्ही, 14 ऑगस्ट ही आपल्या हृदयावर, राष्ट्राच्या जीवनावरती भळभळती जखम आहे का नाही? ज्यांनी तो काळ भोगला असेल त्यांना तर ते भयंकरच झोंबतं. म्हणजे विशेषतः तिकडून जे लोक आपल्या भारतामध्ये निर्वासित म्हणून आले त्या काळामध्ये विलक्षण हाल अपेष्टा भोगून, शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळे त्रास भोगून त्यांना स्वाभाविकपणानं ही जखम विलक्षण जिव्हारी लागलेली असणार का नाही? आपल्यालाही आहे. आपण महाराष्ट्रामध्ये किंवा जे आंतरभागामध्ये भारताच्या राहतो, मध्य प्रदेशमध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल, तर हे जे सीमावर्ती नसलेले भाग आहेत यांना त्याचं फारसं जाणवलं नाही, पण सीमेवरच्या लोकांना याचा फार त्रास झाला. आणि ती भळभळती भारताच्या फाळणीची जखम आजही आहे. म्हणून त्याची थोडीशी आठवण राहावी. आपल्या लोकांनी कोणत्या परिस्थितीत हा दिवस ढकलला याची जाणीव व्हावी म्हणून तो दिवस हा साजरा, म्हणजे आठवणीसाठी मान्य करावा असं त्यांनी लिहिलंय. आपल्याकडे काय आहे की आजही विशेषतः ज्यांना असं धावून परत यावं लागतं ना भारतभूमीमध्ये, म्हणजे सिंधी लोक विशेषतः त्यावेळेला सिंधमधून परत आले, सगळे हिंदू होते, ते त्यांच्यावर अन्याय झाला. आजही मुसलमान हा शब्द उच्चार करायला ते लोक घाबरतात. म्हणजे त्यांची दुसरी तिसरी पिढी आहे, इतकी त्यांना ती जरब बसलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना ते कुठेतरी वाटणार ना, आणि ते वाटलं म्हणून CBSEच्या त्या याच्यामध्ये 14 ऑगस्ट हा भळभळती जखम वाढली, आपण काय त्रास भोगला याचा सुद्धा एक दिवस साजरा व्हावा असं त्यांचं म्हणणं. याच्यात काही गैर आहे, कोणाला वाटेल, कोणाला चुकीचं वाटेल. मुद्दा असा की त्याचा धर्माशी काही संबंध नाही आहे, त्याचा राष्ट्र जीवनाशी संबंध आहे. आणि म्हणून त्यावेळेला तुम्ही कुठल्या जातीचे हे बघूनच त्यांना देशाच्या बाहेर काढलेलं होतं. म्हणजे त्यांनी धर्म पाहिला.
आम्ही धर्म पाहू नये, पाहता कामा नये. ते कोण आले इकडे याच्याशी संबंध नाही. ते हिंदू आहेत का मुसलमान आहेत का आणि कोण ख्रिश्चन आहेत. नाहीतरी आपल्याकडे काय ख्रिश्चनी आलेले आहेत, यहुदी आलेले आहेत, पारशी आलेले आहेत, बाकीचे लोक आलेलेच आहेत ना इकडं. आणि ते आले तर गुण्यागोविंदानं आनंदानं राहिलेली आहेत. आज गोव्यामध्ये किंवा पूर्वांचलमध्ये कितीतरी ख्रिश्चन लोक आहेत. त्यांना हिंदू करावं अशी काय आम्ही जोरदार लाट उमटवली असं नाही. झालं तर त्यांना धर्मांतर करावं, याने तिकडं त्यांनी इकडं आनंदानं जावं. त्याच्यामध्ये जर जोर जुलूम झाला तर प्रश्न येतो. म्हणून जोर जुलूम होऊ नये एवढं पाहण्यासाठी धर्मनिरपेक्षता आहे. एवढं पाहण्यासाठी ते प्रशासन धर्माचा विचार न करणारं असलं पाहिजे. तिथं जर काही ते झुंडशाही सुरू झाली, काहीतरी दंगा सुरू झाला, हाणामाऱ्या पाडापाडी सुरू झाली तर नाही चालणार. त्याचप्रमाणे कोणी अतिरेकी करत असेल, कोणी गोळीबार करत असेल, कोणी झुंडशाही करत असेल, कोणी उगी दंगा करत असेल, मोर्चे काढत असतील, आग लावत असतील तर त्यांना धर्माचा विचार न करता शिक्षा झाली पाहिजे. ते वेळच्या वेळीला निपटून काढलं पाहिजे. ऋषी सुनकनी धर्माचा अभिमान, उद्याला जर हिंदूंनी इंग्लंडमध्ये काही दंगा केला समजा तर ऋषी सुनकची भूमिका काय असेल. 100% तो माणसांना तिथल्या गोळ्या घालेल. तो हिंदू आहे म्हणून त्या लोकांना माफ नाही करणार, तो गोळ्याच घालेल. त्याचं कारण त्यांनीच सांगितल्याप्रमाणे राष्ट्र सर्वतोपरी आहे. मला ब्रिटिश नागरिक म्हणून अभिमान आहे, त्याचप्रमाणे मला हिंदू म्हणून पण अभिमान आहे. आता कल्पना सांगा की तुम्ही 10% हिंदू तिथं असतील जेमतेम इंग्लंडमध्ये, पण त्या 10%चा अल्पसंख्य माणूस ब्रिटनचा पंतप्रधान झाला आणि तरी त्याला राष्ट्र सर्वतोपरी म्हणून हिंदू धर्माचा अभिमान असला तरी अडचणीच्या वेळेला, संकटाच्या वेळेला मला हिंदू धर्म, माझा धर्मच श्रद्धा आणि प्रेरणा देतो हे त्यांनी सांगितलं. मला वाटते आपल्या देशातल्या सर्व जाती जमातींनी, धर्मांनी याचा विचार केला पाहिजे. आपल्या आपल्या धर्माचा अभिमान बाळगावा, आपल्या आपल्या जातीचा अभिमान बाळगावा, आपल्या आपल्या जातीचा इतिहास शोधून करावं आणि तो स्वच्छपणानं मांडावा. त्यात पुन्हा दुसऱ्या जातीचा द्वेष दिसेल अशी मांडणी हे आणखीन चुकले आहे. त्यामुळं धर्मनिरपेक्षता याचा अर्थ आपण ऋषी सुनककडून समजावून घेण्याची वेळ आलेली आहे. आणि आपण बऱ्याच गोष्टी जशा ब्रिटिशांकडून शिकलो असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्या पूर्व परंपरा चुकीच्या होत्या आणि ब्रिटिशांनी सांगितलं तेच खरं. निदान ह्या बाबतीत जरी आपण तेवढं म्हटलं तरी मला वाटतं आपला देश लवकर सुधारेल आणि वेळच्या वेळी मार्गी लागेल. हिंदूंची बाजू घ्यावी का नाही हा अजिबात विचार नाही. मला स्वतःला हिंदू आहो का नाही, याचा अभिमान आहे का नाही, याच्याशी तुमचा काही संबंध नाही. माझ्यापुरता तो असेल, तुमच्यापुरता तुमचा असेल. योग्य तऱ्हेनं तो मार्गी लागला तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपण मोठे होऊ. मी म्हटलं तसं की ब्रिटिशांच्याकडून आपण अनेक विचार जसे आयात केले किंवा शिकलो, तसे ऋषी सुनककडून, या ब्रिटिश नागरिकाकडून आपल्या धर्माविषयीची जी भूमिका आहे ती समजून घेतली तर आपल्या देशाला एक बरं वळण लागेल. मला वाटते तुम्ही सहमत व्हाल. त्याला अवश्य सबस्क्राईब करा आणि याचा भरपूर प्रचार करा, सर्वतोपरी सहाय्य करा. धन्यवाद.